तर मी शिर्डीच्या वॉटर पार्कमध्ये कसं काय पोहोचलो हे बघण्यासाठी आजचा हा ब्लॉग पूर्ण बघा आणि माझ्यासोबत कोण कोण होते आणि वॉटर पार्कमध्ये जी मजा झाली ती बघण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा. या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. आम्ही भरपूर दिवसाच्या प्लॅननंतर आम्ही पोहोचलो होतो शिर्डीच्या वॉटर पार्कमध्ये. 6 महिन्याची प्लॅनिंग केल्याच्यानंतर फायनली आमचं स्पॉट ठरलं होतं शिर्डी आणि शिर्डीच्या वॉटर पार्कमध्ये जी मजा आली ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. वेट अँड जॉय शिर्डी पार्कसाठी आम्ही तयार झालेलो आहोत. हे आमच्या सोबतचे सगळे सहकारी हे बाकीचे हे जात आहे. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही कुठं आलो आणि कशासाठी आलो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. थोड्या वेळाने सांगतो. आणि हे बघा हे आमचे सगळे स्टाफ सगळे सोबत आलेले हे आहे. मस्त मजा येणार ये. हम आ गए वाटर पार्क के अभी बाहर. यहाँ से टिकट लेंगे अभी. इथून तिकीट घेऊन जाऊ आतमध्ये. मस्त मजा येणार आहे बघू. हम आ गए यहाँ पे टिकट लेने के लिए. तिकीट घ्यायसाठी आलो आहे सगळेजण आलो बघू. थांब रे रक्षाबंधन आहे थांबा ना. अर्धा तास तिकीट ऑनलाईन बुकिंग केल्याच्या नंतर ते अर्धा तास लागला. फायनली अर्ध्या तासाच्या नंतर हे बँड भेटले. आणि त्यानंतर आता हे सगळेच्या झाल्याच्या नंतर आता आम्ही आतमध्ये जाऊ. हे बघा सगळ्यांना आता तिकीट भेटलं. आता सगळे चालले आम्ही आता सगळे आत जाऊ. आता नेमकीच अर्धा तासाच्या वरी जास्त टाइम झाला आम्हाला तिकीट घ्यायला. हो कोण सर ऑनलाईन केल्याच्या नंतर ती टाइम लागेल. सर राडा चालता. आता सगळी गँग निघाली. आता इथे चेकिंग होईल आमची. चेकिंग स्कॅनर कोणता आता वेट तिकीट स्कॅनिंग करायची इथे. तिकीट हे स्कॅनिंग तिकीट काढायलाच आपल्याला 1-1.5 तासाच्या वरी शिल्लक लागून जाते हे की नाही. वेट अँड जॉयला एंट्री या पार्क या शॉपमधून आहे. म्हणजे इथं काहीतरी लहान लेकरांनी घ्यावं आणि आपल्या खिशाला चांगलाच चुनाला घालायसाठी. हे बघा ही शॉप आहे. सगळं येताना सोबत घेऊन यायचं. हां कोणी घालायचे कपडे वॉटरपूलमध्ये घालायचे कपडे चड्डी बनायचं स्वतःचं सगळं सोबत घ्यायचं. इथे जर घेतलं तर 30-40 पैसे लागतील. त्याच्यामुळे सगळं सामान स्वतःचं कॅरी करायचं. नाही आपल्याजवळ लय मोठे पैसे जर असतील तरच इथे यायचं. पहिली गोष्ट तर जर कमी असतील तर चिंगूत करा घरीच राहायचं आपलं मस्त. आणि आमच्यासारखे कॉन्टॅक्ट करून आलेले हे आता आम्ही आलोय वॉटर पार्कमध्ये. जो लास्ट टाइम आलो तेव्हा हे एक सुरू होतं हे आणि हे एक सुरू होतं. हे आता फक्त पैसे लुटणं चालू यायचं. म्हणजे फक्त पैसे लुटून राहिले. हे बंद केलं हे यांनी हे मागचं. आणि हे इथे एक रेन शो आहे. रेन शो हा एक बंद केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही वॉटर पार्कमध्ये एंट्री केल्याच्यानंतर पहिले वेव पूलमध्ये आलो होतो जिथे सॉन्ग वगैरे चालू होतं आणि डान्स करत होते सगळेजण. आणि सर्वांनी एकमेकाच्या अंगावर पाणी उडवायला सुरुवात केली. पहिलेच थंड पाणी असल्याच्या कारणानं अंगावर काही घेतल्याच्या कारण एकदम थंड लागत होतं. जे सर्व लोक इकडे तिकडे मस्त मजा करू लागले. पवन सर सुजित सर चांगले उड्या मारू लागले लगे पाण्यामध्ये. तुम्ही बघू शकता. याच्यानंतर काय झालं आमच्या ब्लॉगमध्ये. तर सर्वांनी वेव पूलमध्ये एकदम मस्त मजा केली. डान्स वगैरे केला एकदम. हा होता आमच्यासोबत पार्थ होता आणि बाकी हे इकडे जोशी सर सगळेजण एकदम मस्त मजा करू लागले. हे बाकीचे सर्व पब्लिक जे की एकदम डान्स करू लागले एकदम भारी लगे. आणि येथून याच्या समोरच आमचा वॉटर पार्कमधला जो सर्वात फनी मोमेंट आहे तो तुम्हाला दिसणार याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता आमचा हा एकदम फनी ही वेवपूल राईड ज्याच्यामध्ये आम्ही आलो आहे. आता आम्ही सध्या ठीक आहे चालेल. बाकीचे आमचे सगळेजण काय वेवपूलच्या राईडसाठी आलो. अजय सर मी आणि पवन सर. बाकीचे सगळे कुठं गेले का 19 जण ठीक आहे आम्ही ठीक आलो. बाकी गायब झाले. बाकी वेवपूलची मजा दाखवतो तुम्हाला. हे पाय वेवपूलची मस्त मजा लागेल. वेवपूलमध्ये सगळे भरले एकदा. वेवपूल में सब लोग एक ही बार में भरते हैं. ये देखो बेडक की तरह है तो पूरे ये बेडक की तरह हो गया इसमें. मॅडम स्नेहा मॅडम हो मॅडम सर पडले रे.
चार बार गिर गए पवन सर. पवन सरची मजा, पवन सरची मजा. बसा बसा बसा. गेला गेला गेला. जमलं जमलं जमलं. हे कोणाचं पोरगं आहे रे? हे कोणाचं पोरगं आहे? पवन सर लिव्हरपूल मध्ये मस्त मजा आली. हे आम्ही ठीकच गेलो, बाकीचे आमचे 17-15 जण गायब झाले इथं. मजा आली, मस्त मजा आली. चलो. वेव्हपूलच्या नंतर आम्ही सुरू केली स्लाईड खेळायला. तर ही होती सगळ्यात पहिली स्लाईडची ती मी सगळ्यात अगोदर गेलो होतो आणि माझ्या नंतर आले होते पवन सर आणि आशिष सर. त्या स्लाईडमध्ये सुद्धा एकदम खास मजा आली. हे राईड करून आलं, ती राईड ती एकदम लंबी राईड होती, एकदम मजा आली त्याच्यात. लगे पवन सर चांगले घासले. पवन सर कुठं लागला सर एक राईड कम्प्लीट झाले, दुसऱ्याच्यात आलो. दुसऱ्याच्या पवन सर गायब झाले दुसऱ्याच्या. आता दुसरी राईड ही पण मस्त मावली. बघायचं हे तर गर्दी एवढी झालेली आहे. हा कोण आहे? दोन राईड खेळून आला आम्ही. आता तिसरी राईड, या तिसऱ्या राईडमध्ये 80 किलोच्या वरी वजन नाही म्हणते. जाऊन एकदा वापस. तर आम्ही पुन्हा एकदा आलो होतो वेव्हपूलमध्ये. तर आता आम्ही सगळेजण सोबत आलो होतो. तर या सोबत असल्याच्या कारणानं किती मजा झाली हे तुम्ही बघू शकता. ते डोळे लावूनच येते ते डायरेक्ट. पाय सोडला ना ते. सो फायनली झालेलं आहे आता आपलं फायनली आता आपलं वॉटर पार्कचं झालेलं आहे. आता आम्ही एक्झिट करणार आहे वॉटर पार्कमधून. आणि खरंच इथे एकदम मस्त मजा आलेली आहे. जो बी आपल्या मित्रासोबत जो येईल तो एकदम फुल मजा करून जाईल. फॅमिलीपेक्षा बी मित्रासोबत एकदा नक्की विजिट करा. सुरुवातीला आम्हाला नक्कीच प्रॉब्लेम झाला आहे. पहिले तिकीट काढायला वगैरे पहिले टाईम झाला आम्हाला त्याच्यामध्ये. ऑनलाईन तिकीट काढून पण थोडासा प्रॉब्लेम झाला. पण आता एकदम मस्त मजा आली. आम्ही सगळे 18-19 जण होतो. लगे आम्ही सगळा स्टाफ होता आमचा. सुट्टीचा एकदम मस्त एन्जॉय केला. तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग जेवढा तिकीट होता त्याच्यापेक्षा जास्त वसूल केला. मागच्या वर्षी यांनी पावभाजी ठेवली होती पण ती यावर्षी कॅन्सल केली. या गोष्टीचं थोडंसं दुःख झालं. पण बाकी एकदम मस्त ओव्हरऑल बाकी एकदम खास मजा आली. आणि तुम्हाला आज आमचा व्हिडिओ कसा वाटते नक्की कमेंट करू सांगाल.
आणि आमचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करतो. चलो बाय बाय, थँक्यू. आम्ही वेट एन्जॉय वॉटर पार्कच्या बाहेर आलेलो आहे. तर पार्कमध्ये आमचं फोटो काढायचं म्हणजे सर्व रँडमली कोणाचे फोटो काढायसाठी एक कॅमेरामॅन होता समजा. तर तो आपल्या मोबाईलमध्ये द्यायसाठी 80 रुपयाचा एक फोटो देते. 80 रुपयाचा एक फोटो. तर आम्ही 500 रुपयात 12 फोटो आले. आता काय आपल्याच मोबाईलला आपल्यालाच फोटो देत येतो आणि तिथं काढण्याचे 80 रुपये एका फोटोचे घेत. एवढं डेंजर कार्यक्रम आहे वेट एन्जॉयमध्ये. ज्याजवळ चांगला चंगळ पैसा आहे मोकळा खळखळ लागे त्यांनी इथं गमवायसाठी यायचं, नक्कीच यायचं लगे एकदा आयुष्यामध्ये. आणि आम्ही कशी मजा केली ती आमच्या या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला. चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. भाई साहब, अरे मौत को छू कर टक्की वापस आती रे. अरे ये डेंजर है यार, डेंजर. बस खतरों के खिलाड़ी.